छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये आता आणखीन वाढ झालेली आहे। ईडीच्या पाठोपाठ आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुद्धा त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे। मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररी प्रकरणी भुजबळांसह आणखी 6 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। सीए रवींद्र सामंत यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे। एसीबीने विशेष न्यायालयामध्ये 17,400 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। सध्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि आता एसीबीने आरोपपत्र दाखल केल्यानं भुजबळांचा पाय हा आणखीनच खोलात गेलाय। हा घोटाळा नेमका काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कलिना विद्यापीठाच्या संकुलामध्ये 23,438 चौरस मीटरच्या जागेवर जे आहे ते बांधकाम करण्यात आलेलं आहे। बुल कंपनीला याचं कंत्राट दिलेलं होतं। भुजबळ बांधकाम मंत्री असताना इंडिया बुल कंपनीला याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं आणि हे कंत्राट पूर्ण केल्यास कंपनीला 7,000 चौरस मीटर क्षेत्रफळ खासगी वापरासाठी मिळणार होतं। हे कंत्राट दिल्यानंतर इंडिया बुल्स कंपनीनं 2 टप्प्यांमध्ये तब्बल 2.5 कोटी रुपये छगन भुजबळ पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या खात्यामध्ये जमा केले। त्याच्यानंतर कंत्राट दिल्याबद्दल कंपनीनं भुजबळ यांना लाच दिली, तसंच भुजबळ आणि त्यांचे जवळपास सर्वच कुटुंब या फाउंडेशनचे लाभार्थी आहेत असा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेद्वारे केलेला होता।